राजीनामा सातत्यानं मागितला जातोय। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला करुणा मुंडेंनी धनंजय मुंडे उद्या राजीनामा देतील असा दावा केला। पाहूयात या एका रिपोर्टमध्ये। धनंजय मुंडेंचा उद्या राजीनामा, करुणा मुंडेंचा मोठा दावा। अधिवेशनातील कोंडी सरकार टाळणार। बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे गेल्या 2 महिन्यांपासून विरोधकांच्या टार्गेटवर आहेत। त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा सातत्यानं मागितला जातोय। सरपंच हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हाच मास्टरमाइंड असल्याचं सीआयडीनं आरोपपत्रात म्हटलंय। तर कराड निकटवर्ती असल्याची कबुली धनंजय मुंडेंनी यापूर्वीच दिली होती। त्यामुळे विरोधक आक्रमक झाले। त्यातच आता अर्थसंकल्प अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी धनंजय मुंडे राजीनामा देणार असा खळबळजनक दावा त्यांच्या पत्नी करुणा मुंडेंनी केलाय। करुणा मुंडेंच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले। मंत्रालयाकडून माहिती मिळाली आहे, माझे असे सूत्राकडून माहिती मिळाली आहे की त्यांचा राजीनामा 2 दिवस अगोदर घेतला गेलेला आहे आणि उद्या जे 3 तारीख आहे अधिवेशन सुरू होणार आहे त्याच्यामध्ये त्यांच्या अगोदर राजीनामाची घोषणा करणार आहे अजितदादा। धनंजय मुंडे कसे गोत्यात आले ते पाहूया। सरपंच हत्या प्रकरणात कराड मास्टरमाइंड असा सीआयडीचा आरोप आहे। कराड निकटवर्तीय असल्याची धनंजय मुंडेंचीच कबुली आहे। कराडला मुंडेंचं पाठबळ असल्याचा विरोधकांचा आरोप आहे। कराडांशिवाय धनंजय मुंडेंचं पानही हलत नसल्याचं पंकजा मुंडेंचं विधान होतं। कराड मुंडेंच्या व्यावसायिक संबंधाचे दमानियांनी पुराव्यासह आरोप केले। दुसरीकडे विरोधकही धनंजय मुंडेंविरोधात चांगलेच आक्रमक झालेत। विरोधकांनी मुंडेंच्या राजीनाम्याची पुन्हा एकदा मागणी केली आहे। संतोष देशमुखचा मारेकरी प्लॅनर हा वाल्मिक कराडच आहे। त्यांनीच व्हिडिओ बघितले, सगळे हाडं मोडायला त्यांनीच सांगितलं। बीजेपीचे आमदार बोलायचे ना आकाचा आका, तर त्याचा आका कोण? धनंजय मुंडे। आणि त्यामुळे या सगळ्या परिस्थितीचा विचार केल्यानंतर धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात का ठेवलंय हा प्रश्न महाराष्ट्रासमोर आम्हा सगळ्यांना आहे। तत्कालीन कृषी मंत्री असताना केलेल्या भ्रष्टाचाराचे आरोप आणि सरपंच हत्या प्रकरणात वाल्मिक कराड बरोबर सख्य असल्यानं अन्न व नागरी पुरवठा मंत्री मुंडे वादात सापडले। दुसरीकडे बनावट कागदपत्रांच्या प्रकरणात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनाही नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं 2 वर्षांची शिक्षा सुनावली। त्यामुळे राष्ट्रवादीच्या या 2 मंत्र्यांवरून विरोधक अधिवेशनात सरकारवर तुटून पडणार हे निश्चित। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। तर अधिवेशनाच्या आधी सत्ताधाऱ्यांचा चहापानाचाच कार्यक्रम झाला। अजित पवारांनी धनंजय मुंडे तसं यांच्याशी बोलणं यावेळेस टाळल्याचं दिसलं। धनंजय मुंडेंकडे न बघताच अजित पवार पुढे निघून गेले। मुंडेंचा अजित पवारांसोबत बोलण्याचा प्रयत्न देखील होता, परंतु अजित पवार थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जाऊन भेटले। यामुळे अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये सारं काही ठीक आहे का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। आपण बघतोय अजित पवारांनी मुंडेंना टाळलं का असा देखील सवाल या निमित्तानं उपस्थितांमध्ये सुरू झाला होता। वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत। त्यामुळे मुंडेंचा राजीनामा घेतलाच पाहिजे, अन्यथा त्याचे पडसाद अधिवेशनात दिसतील, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे। मला त्याच्याविषयी माहीत नाही, कारण हा पक्षाचा अंतर्गत विषय आहे। त्यांच्या राजीनामा तर द्यावाच लागेल, कारण त्यांच्या जवळच्या माणसाला संतोष देशमुख खून प्रकरणातलं सूत्रधार मुख्य मास्टरमाइंड असल्याचं आरोपपत्रात सांगण्यात आलेलं आहे। मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केलेत। वाल्मिक कराडचा आका धनंजय मुंडेच आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरण दाबण्यासाठी सरकार छुपा अजेंडा चालवतंय। एका राजकीय गुंडाला वाचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असा घणाघात जरांगे पाटलांनी केलाय। आहेत ना धनंजय मुंडे, दुसरा कोण? तो सांगतोच ना हा माझ्या जवळचा, पप्पा अभिमानाने सांगतो हाई तर हाई, असली भाषा आहे हाई तर हाई असा शब्द होता त्याचा मीडियाच्या बांधून। त्याला प्रश्न विचारलाय तुमच्या जवळचा आहे, म्हणले हाईच, हाई तर हाई। संतोष भाईच्या प्रकरणामध्ये आणि पद्धतशीरपणे ते कसं संपल मॅटर याचा त्यांच्याकडून पुरेपूर प्रयत्न आहे, सरकारकडून आणि प्रतिनिधीकडून। कारण त्यांनी त्यांचा मित्र वाचवलाच ना, राजकीय मित्र गुंड असून सुद्धा धनंजय मुंडे वाचवलंच ना, त्यांनी वाचवलंच म्हणते। ते सुद्धा 302 मध्ये।
तर बीड कारागृहातील VIP सुविधा आणि CCTV बंद संदर्भात सविस्तर खुलासा करा असं पत्र राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी जेल प्रशासनाला दिलं. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना बीड कारागृहामध्ये VIP ट्रीटमेंट दिली जात असल्याचा आरोप आता केला जातोय आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण बघतोय आमदार संदीप क्षीरसागर आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी बंद CCTVचा खुलासा करा असं पत्र पाठवलेलं आहे. आणि आता बातमी संजय राऊत यांनी केलेल्या धक्कादायक दाव्याची आहे. शिवसेना भाजपमध्ये विलीन करा असा सल्ला अमित शहा यांनी एकनाथ शिंदेंना दिल्याचं राऊतांनी म्हटलं. पाहूयात हा एक रिपोर्ट. शिंदेंचा पक्ष भाजपात विलीन. शिवसेना भाजपात विलीन करण्याचा सल्ला. संजय राऊतांच्या दाव्यानं खळबळ. महायुती सरकार सत्तेत आलं खरं, पण सुरुवातीपासूनच मुख्यमंत्री पद न मिळाल्यानं एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे. तिन्ही पक्षांमध्ये आलबेल नसल्याचं यानं त्या कारणानं समोर आलंय. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या काही प्रकल्पांचे निर्णय फडणवीसांनी रद्द केले. त्याशिवाय पालकमंत्री पदाचा वाद आहेच. प्रत्येक ठिकाणी शिंदेंची कोंडी केली जातीये असं चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊतांनी खळबळजनक दावा केलाय. शिवसेना भाजपात विलीन करा असा सल्ला केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी शिंदेंना दिल्याचं राऊतांनी म्हटलंय. शिंदेंनी शहांकडे फडणवीसांची तक्रार केल्याचंही राऊतांचं म्हणणं आहे. ठाकरे गटाच्या मुखपत्रातून हा दावा करण्यात आलाय. पाहुयात अमित शहा आणि शिंदेमधील कथित संवाद. क्या शिंदे जी, सुबह के 4 बजे रहे हैं, इतना क्या अर्जेंट है? आपको सब मालूम है यहाँ क्या हो रहा है. क्या हो रहा है? माझी आणि माझ्या लोकांची कोंडी करण्याचे प्रयत्न उघडपणे सुरू आहेत. ऐसा कैसा हो सकता है? मैं देवेंद्र से बात करता हूँ. मुझे दबाने की, खत्म करने की पूरी कोशिश हो रही है. आपके भरोसे हम आपके साथ आए. आपका वादा था चुनाव के बाद भी मैं ही मुख्यमंत्री रहूंगा. हमारे 132 लोग चुनकर आए, तो आप कैसे क्लेम कर सकते हो? मेरे नेतृत्व में चुनाव हुआ. नहीं, मोदी जी के चेहरे पर चुनाव हुआ. आपको क्या चाहिए? मैं कोशिश करूंगा. मुख्यमंत्री. देखो भाई, वो ठीक नहीं हो सकता. पार्टी का ही मुख्यमंत्री होगा. मैं क्या करूं? आप बीजेपी में मर्ज हो जाओ. आपका क्लेम सीएम पद पर तब रहेगा. बाहर का आदमी अब महाराष्ट्र का सीएम नहीं बनेगा. आपका रिस्पेक्ट हमने रखा है. फिर हमारे पार्टी का क्या? वो हम पे छोड़ दो. वो पार्टी हमने ही बनाई. आप चिंता मत करो. शहांबरोबर चर्चा झाली नाही, शिंदेंनी सांगावं असं आव्हानच राऊतांनी एकनाथ शिंदेंना दिलंय. तर शिंदे गटानंही राऊतांना प्रत्युत्तर दिलंय. अमित शहा शिंदेना असं म्हणतायत की आप बीजेपी में मर्ज हो जाओ, आपका क्लेम सीएम पद पर तब रहेगा. असं झालं नाही, आता इन्कार करावा वीर सावरकरांची शपथ घेऊन. मी दुसरं कोणाची सांगणार नाही बरं का. ही चर्चा झाली नाही अशा प्रकारे, त्यांनी सांगावं ना. त्यांनी पब्लिकच्या मनात काय आहे, स्वतःची दृष्टी काय आहे ते न पाहता सर्वसामान्य जनतेच्या मनात काय आहे याचा विचार करावा. रात्रीचा थर्रा मारतात, स्वस्तातला भांडूपच्या त्यांच्या त्या खालच्या हातभट्टीचा ते घेतात. त्याचा अंमल त्यांच्यात उतरलेलं दिसत नाही आणि त्यांना स्वप्नातही एकनाथ शिंदे साहेब दिसतात आणि त्यामुळे अशा पद्धतीचे ते वक्तव्य करतायत. आता संजय राऊत यांनी केलेला हा दावा कितपत खरा आहे आणि या दाव्याचे राजकीय वर्तुळात कसे पडसाद उमटतायत याकडेच राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज. तर वळूया पुढील बातमीकडे. ठाण्यात आनंद दिघेंच्या आनंदाश्रमाबाहेर दोन्ही शिवसेना आमने सामने आल्या. ठाकरे गटाच्या नेत्यांनी आनंद दिघेंना अभिवादन केलं आणि यावेळेस शिंदे गटाच्या नेत्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. शिंदे गटानं घोषणा दिल्यामुळे ठाकरे गटाने देखील जोरदार घोषणाबाजी केली आणि यावेळेस जोरदार राडा पाहायला मिळाला. राऊत यांनी दिघेंना अभिवादन केल्यानंतर शिंदे गटाकडून दिघेंच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला.
तर आनंद आश्रम हे आश्रम राहिलेलं नाही, ते दिघे गेल्यानंतर शिंदेंचा राजकीय कोठा झालाय. तर शिंदेंनी आनंद आश्रम नावावर केल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केलेला आहे. लोकांनी आम्हाला विचारलं, आपण आनंद आश्रमात गेला नाही. दिघे साहेबांनंतर तो आनंद आश्रम राहिला नाही, तो त्यांचा कोठा झालेला आहे राजकीय. आणि ती प्रॉपर्टी या महाशयाने आपल्या नावावर करून घेतली अशी माझी माहिती आहे का हो? अशी माझी माहिती आहे. ट्रस्ट होता किंवा ते एका पार्षदची जागा होती, त्यांनी आनंद दिघे साहेबांना ती वापरायला दिली होती. त्या जागेवरती आता मालकी हक्क सांगू तिथे आम्ही का जाय? राज्यात मंत्र्यांच्याच मुली सुरक्षित नसल्याचं समोर आलं. केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड काढण्यात आली. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर यात्रेतला हा धक्कादायक प्रकार आहे. पाहुयात हा एक रिपोर्ट. मंत्र्यांच्याही मुली असुरक्षित, सर्वसामान्यांचं काय? मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची काढली छेड. छेड काढत धक्काबुक्की, व्हिडिओही काढला. महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांवरून महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलंय. स्वारगेट शिवशाही बलात्कार प्रकरण ताजं असतानाच जळगावमध्ये अत्यंत धक्कादायक प्रकार घडलाय. खुद्द केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची टवाळखोरांनी छेड काढली. जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर इथल्या यात्रा महोत्सवात हा धक्कादायक प्रकार घडलाय. काही टवाळखोर तरुणांनी रक्षा खडसेंच्या मुलीसह अन्य मुलींची छेड काढली. यावर रक्षा खडसे चांगल्याच संतापल्या आहेत आणि त्यांनी थेट मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला जात घटनेच्या तपासावरून पोलिसांची खरडपट्टी काढली. झालीच पाहिजे, मी तर त्याशिवाय मी नाही मानणार. कारण की माझं एकच म्हणणं आहे की जे एवढ्या प्रोटेक्शन मध्ये पण जर अशा पद्धतीचं या मुलांचं इंटेन्शन इतकं खराब असेल तर बाकीच्या मुलींचा तर काही विचारच नाही. मग इथे हे तर मी आज त्या संदर्भात लेटर पण देते, मी सीएम साहेबांशी पण बोललेले आहे. पण मला याच्यावर तत्काळ तुम्ही ऍक्शन घ्या, म्हणजे त्याला उचलून आणा. आमचं तेच म्हणणं, त्याशिवाय तर आम्ही इथे नाही झालो तिथे. आपण गुन्हे पण दाखवतो, तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने नाही, तुम्ही आताच घे सर, प्रोसेस आताच लगेच कारण ते मुले आता दीदी तू तुला जायचं तू पण नाही देतील ना ते. छेड काढणारे शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते असल्याचा आरोप होतोय. दरम्यान पोलिसांच्या निष्क्रियतेवर एकनाथ खडसे आणि त्यांची कन्या रोहिणी खडसे यांनी ताशेरे ओढले. आणि काय आहे, अलीकडे या शहरामध्ये शाळा सुटली की त्या शाळा सुटल्यानंतर हे गावगुंड त्या ठिकाणी मुलींची छेडखानी काढतात. असे प्रकार वारंवार घडतात. पोलीस स्टेशनला या संदर्भात तक्रारी पहिले केल्या, तोंडी केल्या. पोलीस म्हणतात आमच्याकडे लेखी तक्रार द्या. आता शाळेमधल्या मुली लेखी तक्रार द्यायला घाबरतात, पण पोलीस बऱ्याचदा येतातही. पण जो पोलीस यंत्रणेचा धाक राहिला नाही. काही गोष्टी या ठिकाणी गुंडांवर तक्रार केल्यानंतर कारवाई होत नाही. त्यामुळे काय करायचं तक्रार करून, अशी पण मानसिकता होते. मुक्ताईनगरमध्ये रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणारे हे एका विशिष्ट पक्षाचे असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. दुर्दैवाने त्याच्यामध्ये एका विशिष्ट पक्षाचे काही पदाधिकारी आहेत की ज्यांनी अतिशय वाईट अशा प्रकारचे काम केलेलं आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे, काहींना अटक केलेली आहे, इतरांना अटक केली जाईल. पण अशा प्रकारे छेडखानी करणं सार्वजनिक ठिकाणी, अशा प्रकारे त्यांना त्रास देणं हे अतिशय चुकीचं आहे. पोलिसांनी आरोपींची नावं सांगितली आहेत. त्यांच्या विरोधात विनयभंग आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. अनिकेत भुई, पियुष मोरे, सोहम कोळी, अनुज पाटील आणि किरण माळे आणि सचिन पालवे अशांनी त्या मुलींचा पाठलाग केलेला आहे. आणि पाठलाग करून पाळण्यामध्ये बसलेले असताना त्यांना त्यातल्या एका मुलगीला त्यांनी धक्का पण दिलेला आहे. यदि आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे मुक्ताईनगर पोलीस ठाण्यामध्ये, जो विनयभंगाच्या अनुषंगानं गुन्हा दाखल केलेला आहे. पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. मात्र या निमित्तानं एक गंभीर प्रश्न उपस्थित झालाय. जिथं मंत्र्यांच्याच मुली असुरक्षित आहे
तिथं सर्वसामान्यांच्या लेकींच्या सुरक्षेचं काय? रिपोर्ट साम टीव्ही न्यूज. तर यानंतर केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी आरोपी पियुष मोरे याच्यासोबत फोनवरून त्याला जाबही विचारला होता. या संवादाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. रक्षा खडसे यांच्या मुलीच्या छेडखानी प्रकरणी संशयित आरोपींची नावं आली समोर आलेली आहेत. यामध्ये पियुष मोरे याचं देखील नाव आहे. व्हिडिओ काढणाऱ्याच्या थोबाडीत का लगावली नाहीस असा जाबच रक्षा खडसे यांनी पियुष मोरेला विचारला. साम टीव्ही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. कुठे पियुष? हा ताई, चौकात होतो तिथे ते जुन्या गावामध्ये तर तुमच्या शिवसेनेच्या पोरांनी ते कृषिकाचा व्हिडिओ काढला आणि तुम्ही त्याचा सपोर्ट करतात रे. थोडं ते लाज वाटतात का तुम्हाला? व्हिडिओ वगैरे नाही काढला ताई त्यांनी. व्हिडिओ काढला काय जे काही असेल तर डाऊटफुल असेल तर पोलीस ऐक तू जरा. सपोर्ट वगैरे नाही केला ताई आम्ही. हा बोला. तू ऐक जरा. जरा तुला थोडीफार तरी जरा वाटली पाहिजे. आम्ही तसं काही सपोर्ट बहिणीसारखी नाही, बहीणच आहे, पण आम्ही काही सपोर्ट वगैरे नाही केला. हा ताई बोला. तू ऐकतो का जरा? तिथे त्या थोबड्यात लावली पाहिजे ना 2-3. नाही बरोबर आहे, पण त्यांनी तसं काही केलं नाही ताई, असं त्यांनी सांगितलं. त्याने तसं केलं नाही. ठीक आहे, डाऊटफुल झालं चेक केलं डाऊटफुल मग त्यांनी चेक केलं. मग तिथं कुठं कोण काय बोललं ताई त्याला फक्त एवढंच बोललं की तू असं डायरेक्ट कसं काय करतो? का तिथे जाऊन बसला तो? 2 वेळा तसं झालं ना. नाही पण ताई त्यांनी तसं काही केलं नाही आणि मी तिथं काही असं त्याला सपोर्ट वगैरे नाही केला त्या पोलिसाला. आली ना धिंगाणा करून ठेवल बरं, हे लक्षात ठेवा. बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण हो ताई बरोबर आहे. ती तुमची असली आमची असली तर मुलगीच आहे, त्याच्याबद्दल काही विषय नाही. थोबड्यात लावले पाहिजे का अजून तिथे तमाशे बघितले पाहिजे तुम्ही? नाही आम्ही त्या पोलिसाला एवढंच म्हटलं की तू डायरेक्ट असं करतो, तुला वाटलं तर कंप्लेंट करून टाकायचं. एवढंच बोलला ताई. केलं तर काय बिघडलं? ती माझी मुलगी होती, तिच्या सेफ्टीसाठी तर मी ठेवलं ना लोकांना तिथे. आमची काय एकच आहे ताई, त्याच्याबद्दल काही विषयच नाही. तुम्हाला काही असतं ना तर तुम्ही ह्या लेवल पर्यंत गेले नसते. नाही आम्ही असं काही त्याला बसलेले म्हणजे तिथूनच गेले ताई. आमदार साहेबांचा काही विषयच नाही त्यात ताई. काय तर त्यांचेच लोक होते ना, त्यांचे लोक म्हणजे ते तिथले सर्व हे मुलं तिथं होते. सर्वांनी. पियुष तुझ्याकडनं तरी मला नाही मी तिथं असं काही कोणत्याही पक्षात जा, कोणत्याही वगैरे जा, पण जरा माणुसकी ठेवा. नाही सपोर्ट वगैरेचा विषयच नाही ताई. आणि त्याला त्या चोपडेलाही असं काही बोललो नाही चुकीचं. त्याला फक्त एवढंच म्हटलं की तू असं डायरेक्ट करण्यापेक्षा कंप्लेंट केली पाहिजे होती. पडली जर माझ्या मुलीच्या. तर वळूया पुढील बातमीकडे. मुंबईतल्या चेंबूरच्या शिवसेना शिंदे गटाच्या शाखेत दारू पार्टी रंगल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. शाखेमध्ये टेबलवर दारूच्या बाटल्या, भरलेले ग्लास दिसत आहेत, तर मागे पोस्टरवर छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे, एकनाथ शिंदे आणि आमदार मंगेश कुडाळकर यांचे फोटोही दिसत आहेत. साम टीव्ही या व्हिडिओची पुष्टी करत नाही, परंतु हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे या संदर्भात स्पष्टीकरण समोर येणं देखील गरजेचं आहे. महायुती सरकारमध्ये नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही कायम आहे. मात्र त्याआधीच नाशिकमध्ये गिरीश महाजनांचा पालकमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर लागलेले आहेत. या बॅनरवर हिंदू जनसेवक गिरीश भाऊ नाशिकचे पालकमंत्री असा आशय लिहिण्यात आलाय. पालकमंत्री पदाच्या अधिकृत घोषणेआधीच लागलेल्या या बॅनरची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. रायगडच्या पालकमंत्री पदाचा दावा मंत्री भरत गोगावलेंनी सोडलेला दिसत नाहीये. काल गोगावलेंनी महाडचे ग्रामदैवत वीरेश्वर महाराजांच्या छबिना उत्सवामध्ये हजेरी लावली. वीरेश्वर महाराज आपली इच्छा पूर्ण करतील असा विश्वास गोगावलेंनी यावेळेस व्यक्त केला आहे. आता वीरेश्वर महाराज माझ्या मतदारसंघातलं आमचं आराध्य दैवत आहे आणि जागरूक देवस्थान आहे. आतापर्यंत जे मागितलं ते त्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता एक इच्छा आहे, ती पण आता मागितलेली आहे आणि ती पूर्ण होईल असं आम्हाला वाटतंय. रायगडच्या पालकमंत्री पदावर फडणवीसांनी आज मिश्किल उत्तर दिलं. शिंदे, फडणवीस, अजितदादा आम्ही तिघे रायगडचे पालकमंत्री आहोत असं फडणवीसांनी यावेळेस म्हटलेलं आहे. सर, रायगडचा पालकमंत्री कोण होणार सर? रायगडचा पालकमंत्री शिंदे शिवसेना, राष्ट्रवादी की भाजप? आता रायगडचा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत, त्यामुळे काही चिंता करण्याचं कारण नाही आहे. मंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जोरदार टोला हाणलाय. ठाणे जिल्ह्याचा 15 वर्ष पालकमंत्री होतो, दुसरा कुणीही इतकी वर्ष पालकमंत्री होणार नाही असं गणेश नाईक यांनी म्हटलं. यापुढे पालघर, ठाणे जिल्ह्यात जनता दरबार घेणार असल्याचं देखील गणेश नाईक यांनी जाहीर केलं आहे. या जिल्ह्याचा
मॅक्झिमम कालखंड सिनियर पालकमंत्री हा गणेश नाईक येतो 15 वर्ष कोणी पालकमंत्री नाही झालेला आहे आणि भविष्यकालामध्ये होईल की नाही मला शंका आहे. काय बोलतो मी? आणि शेवटी ज्यांना उभारी घ्यायची असते ती उभारी घेण्यासाठी फक्त परमेश्वराची कृपा असावी लागते आणि सच्छिलता असावी लागते आणि ती सच्छिलता मी विनम्रपणे सांगतो आमच्यामध्ये आहे. मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरून अजित पवारांनी शिंदेंना कोपरखळी लगावली. अजित पवारांनी आपली खुर्ची फिक्स केली असं शिंदे म्हणाले आणि त्यावेळेस दादांनी शिंदेंना टोले हाणले. काय म्हणाले अजित पवार पाहूयात. सरकारची टर्म नवीन असली तरी सुद्धा आमची टीम जुनीच आहे. फक्त आमच्या दोघांच्या खुर्च्यांची बदलाबदल झाली. अजय दादांची मात्र फिक्स आहे. दादांचं तुम्हाला फिक्स ठेवता आले नाही त्याला मी काय करू? पण ठीक आहे, आम्ही अंडरस्टँडिंग आमची रोटेटिंग चेअर आहे. अंडरस्टँडिंग. आणि आता बातमी एका व्हायरल ऑडिओ क्लिपची. भाजप आमदार संतोष दानवे आणि एका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यामधील संभाषण व्हायरल झालेलं आहे. या संभाषणामध्ये संतोष दानवेंनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला बदलीची धमकी दिल्याचा आरोप करण्यात येतोय. मस्तीला येऊ नको तू, तुला सांगतो. सर नीट बोलत शांततेने बोला, चांगल्या शब्दात बोला. सर तुम्ही लोकप्रतिनिधी आहात. शेतकऱ्यांना नीट बोल तू. शेतकऱ्यांना पण नीट बोलतोय आणि त्यांना सांगितलंय की होईल काम पण पैसे खाता आराम करून आणि त्यांनाच शिकवता का रे? कोण काय बोलायले? मला कशाला बोलता तुम्ही? सह्या करायचे पैसे खाता. काय बोलायले मला तेच कळत नाही. तुमचं काय म्हणणं आहे? प्रायव्हेट प्रॅक्टिस करता लोकांच्या तक्रारी येतात कशा तुमच्याबद्दल? प्रॅक्टिस कोण करायले? माझं नाव आहे, मी करायलो. तुम्हाला असेल तर दाखवा, प्रूफ दाखवा ना सर. यानंतर फसवणुकीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. कारण राज्यातल्या पोलिसांचीच फसवणूक करण्यात आली. 1-2 नव्हे तर चक्क 1100 कोटींची फसवणूक पोलिसांची झाली आहे. स्वस्त घर देण्याच्या नावाखाली आजी माजी पोलिसांना फसवण्यात आलाय. महाराष्ट्र पोलीस मेगा सिटी बचाव कृती समितीनं हा आरोप केलेला आहे. या भ्रष्टाचारामध्ये संचालक मंडळातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा हात असल्यामुळे आरोपींना पाठीशी घालण्यात येत आहे असाही आरोप होतोय. दरम्यान या भ्रष्टाचाराच्या विरोधात 10 मार्च रोजी महारेराच्या कार्यालयावर मोर्चा माजी पोलीस अधिकारी काढणार आहेत. पुणे येथील महाराष्ट्र पोलीस मेगासिटी गृहनिर्माण संस्था 2009 साली 7000 आजी माजी पोलीस अधिकाऱ्यांच्याकरता बनवलेली होती. या संस्थेत 2009 सालापासून आज अखेर एकाही सभासदांना घर मिळालेलं नाही. ह्याच्यात जवळजवळ 1100 कोटी रुपयांची फसवणूक झाली. ह्याच्यात रेरा, सहकार विभाग वगैरे विभागाकडे आपण वारंवार तक्रारी करतोय, परंतु सर्व शासकीय अधिकारी हे बिल्डर आणि संस्थाचालक यांना सहकार्य करत असल्यामुळं सभासदांना न्याय मिळत नाही. मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणेंनी पुन्हा एकदा असदुद्दीन ओवैसींवर जोरदार हल्लाबोल केला. ओवैसी खोटा इतिहास सांगत असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. ओवैसींनी महाराष्ट्रात येऊन दाखवावं, एका पायावर हैदराबादला जाणार नाही असा धमकीवजा इशाराच त्यांनी यावेळेस दिला आहे. मुगलों ने जो हमारे मंदिरों तोड़ी थी, हिंदुओं के खिलाफ जो षड्यंत्र रचा था, उसके खिलाफ छत्रपति शिवाजी महाराज ने इस्लामीकरण के खिलाफ लड़ाई लड़ी थी. इसलिए ये जो कोई झूठ जो ओवैसी नाम का जो आदमी फैला रहा है ना, उसको बोले इतनी हिम्मत है ना तो कोई हमारे महाराष्ट्र में आके बोल के बताए, फिर देखते हैं वो एक पैर पे हैदराबाद जाता है क्या. एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा सुरू असताना दुसरीकडे राऊत यांनी मनसेच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. मराठी भाषा दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी महाराज पार्कमध्ये पुस्तक प्रदर्शन भरवलं आहे आणि या कार्यक्रमाला चक्क संजय राऊतांनी उपस्थिती लावली. राऊत यांनी पुस्तक स्टॉलला भेट देत पुस्तकं खरेदी केलेली आहेत आणि यावेळेस मनसेचे संदीप देशपांडे देखील या ठिकाणी उपस्थित होते. देशपांडेंनी राऊत यांना ईव्हीएमचं एक पुस्तक भेटही दिलं. मला हवी असलेली सर्व पुस्तकं एकाच मांडवाखाली मिळाली आणि त्याबद्दल मी आयोजकांना धन्यवाद देतो. घ्या, संदीप देशपांडेंनी मला हे पुस्तक दिलेलं आहे. ही त्यांच्या पक्षाची भूमिका आहे आणि आमची तीच भूमिका आहे.
स्वारगेट एसटी बस स्थानक अत्याचार प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे। ॲडव्होकेट असीम सरोदे पीडित तरुणीची बाजू न्यायालयामध्ये मांडणार आहेत। असीम सरोदे यांच्याकडून सगळ्या घटनेची माहिती घेण्याचं काम सुरू झालेलं आहे। ॲडव्होकेट असीम सरोदे हे आता बाजू मांडणार आहेत। स्वारगेट बस स्थानक अत्याचार प्रकरणी पीडित तरुणीची बाजू असीम सरोदे हे मांडणार आहेत। ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी या प्रकरणातली सगळी माहिती जी आहे ती जाणून घेतलेली आहे। स्वारगेट बस स्थानक अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेची DNA चाचणी होणार आहे। DNA चाचणीसाठी त्याचं रक्त आणि केस फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आलेले आहेत। लैंगिक क्षमता चाचणीचा अहवाल सकारात्मक आला आहे। पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवला आहे। त्याच्या विरोधात पोलिसांना सबळ पुरावे देखील मिळाले आहेत। दत्तात्रय गाडेला शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून पोलिसांनी अटक केली होती। गाडेला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। लाडक्या बहिणींनंतर आता सरकारनं मुलींसाठी एक महत्त्वाची घोषणा केली। राज्यातील 14 वर्षातल्या सगळ्या मुलींना आता याचा मोठा फायदा होणार आहे। काय आहे सरकारचं नवीन मिशन पाहूयात या रिपोर्टमध्ये। महाराष्ट्रात मिळणार कॅन्सरची लस। सरकार देणार महिलांना मोफत लस। आता कॅन्सर होणार हद्दपार। महाराष्ट्रातून कॅन्सरला हद्दपार करण्यासाठी सरकारनं महत्त्वाचं पाऊल उचललंय। कारण आता सरकारच कॅन्सरवरील लस मोफत देणार आहे। मुलींना ही लस मोफत देणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे। देशात कॅन्सरनं अनेकांचा मृत्यू होतोय, त्यात महाराष्ट्रही आघाडीवर आहे। त्यामुळे सरकारनं लाडक्या बहिणींसाठी कॅन्सरवरील मोफत लस देण्याची घोषणा केली आहे। कॅन्सरचं प्रमाण एका बाजूला शहरी भागात आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा वाढतंय। पहिल्या टप्प्यामध्ये काही आरोग्याच्या संबंधित ज्या काही प्रश्न तयार व्हायचे त्यातला एक व्यसन असेल तर कॅन्सर व्हायचा, ब्रेस्ट कॅन्सर हा महिलांच्यामध्ये व्हायचा असं आपण बघत होतो। परंतु आज लहान मुलांपासून सगळ्यांच्याकडे ज्या पद्धतीचं कॅन्सरचं प्रमाण वाढतंय तो चिंताजनक विषय आहे। आणि म्हणूनच मगाशी अर्थमंत्री आदरणीय अजितदादांना आम्ही विनंती केली आणि त्यांनी सुद्धा त्याला संमती दिली की राज्याच्या सर्व 0 ते 14 वयोगटातल्या मुलींना विशेषतः आपण या लसीची योजना राज्य शासनाच्या वतीनं मोफत करण्याबद्दलचा निर्णय सुद्धा शासन घेईल। कॅन्सर रुग्णांसह मुलींसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे। जशी सरकार लाडक्या बहिणींची काळजी घेते तशीच काळजी महाराष्ट्रातल्या लेकींची देखील घेतली जाते। 14 वर्षापर्यंतच्या मुलींसाठी ही लस मोफत दिली जाईल। ब्रेस्ट कॅन्सरसाठी लवकरच ही लस दिली जाणार आहे। महिलांसाठी पुढच्या 5 ते 6 महिन्यात लस उपलब्ध होईल। कॅन्सर सारख्या गंभीर आजारावर लस बाजारात आल्यानं सर्वांना मोठा दिलासा मिळालाय। भारतात दरवर्षी 90,000हून अधिक महिलांचा ब्रेस्ट कॅन्सरनं मृत्यू होतो। दरवर्षी 1,70,000 महिलांना कॅन्सर होत असल्याचं आढळून आलंय। WHO माहितीनुसार 2022 मध्ये जगभरात 6,70,000 महिलांचा ब्रेस्ट कॅन्सरनं मृत्यू झालाय। लॅन्सेट कमिशनच्या अहवालानुसार 2020 साली जगभरात 6.85 लाख महिलांचा ब्रेस्ट कॅन्सरनं मृत्यू झाला, तर 2050 पर्यंत जगभरात 11 लाख महिलांचा कॅन्सरनं मृत्यू होऊ शकतो। हा दावा गंभीर आहे। त्यामुळे सरकारनं मुलींसाठी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत आरोग्य विभागाकडूनही करण्यात आलंय। दरवर्षी साधारणतः 1,27,000 पेक्षा जास्त स्त्रियांना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होतो आणि दरवर्षी साधारणतः 77,000 ते 78,000 स्त्रिया या कर्करोगामुळे मृत्युमुखी पडतात। भारत सरकारने 9 ते 15 वर्ष वयोगटातल्या मुलींसाठी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची प्रतिबंधक लस HPV लस ही देण्याचं ठरवलेलं आहे आणि ही अतिशय स्वागतार्ह आणि भारतीय स्त्रियांच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाची गोष्ट आहे। त्यामुळे आता महाराष्ट्रातून कॅन्सर हद्दपार व्हायला वेळ लागणार नाही। सरकारच्या या निर्णयामुळे लाखो मुलींना दिलासा मिळणार आहे। रिपोर्ट साम टीव्ही न्यूज। राज्यातील महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेत आता बहिणींवर अपात्रतेची टांगती तलवार आहे।
अमरावती जिल्ह्यातील 10,000 लाडक्या बहिणी यामध्ये आता अपात्र झालेल्या आहेत। या अपात्र 10,000 लाडक्या बहिणींना फेब्रुवारीपासूनचा हप्ता मिळणं बंद होणार आहे। जिल्ह्यातील 20 महिलांनी स्वतःहून या योजनेतून माघार घेतली आहे। जिल्ह्यातील 6,98,000 महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी पात्र ठरलेल्या आहेत। राज्यातील सगळ्या लाडक्या बहिणी असुरक्षित आहेत। मंत्र्यांच्या मुलींचीच छेडछाड होते आणि याची पोलीस दखल घेत नाहीत। पोलीस यंत्रणा महिलांच्या बाबतीतची केस जी आहे ती घेण्यासाठी चालढकल करतात असं म्हणत जयंत पाटलांनी पोलिसांसह सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे। राज्यातल्या आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी असुरक्षित आहेत। त्या वेगळ्या ठिकाणी संकटाचा सामना देतात। आज केंद्रीय मंत्र्यांच्याच मुलीवर हा प्रसंग आला आणि पोलीस दाद देत नाहीत। म्हणजे पोलीस किती निर्ढावलेले आहेत आणि सगळी यंत्रणा राज्याच्या गृह खात्याच्या मार्फत जी चालली जाते ती कशी महिलांच्या अत्याचाराकडे थोडासा विलंब करते। ते केस घेण्यासाठी एक तक्रार नोंदवण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांना पोलीस स्टेशनमध्ये जावं लागणं हा एक धक्कादायक प्रकार आहे। यातनं महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था कशी आहे हे स्पष्ट होतं। टॉयलेट एक प्रेमकथा या सिनेमातील कथेला शोभेल असाच एक प्रकार घडलाय महाराष्ट्रात। घरात टॉयलेट नाही म्हणून पत्नीनं थेट माहेर गाठलं। सासरी परत येण्यासाठी तिनं आता एक अट ठेवली आहे। काय आहे ही अट पाहूयात या रिपोर्टमध्ये। टॉयलेट नाही घरी, बायको गेली माहेरी। ग्रामपंचायतीचा कारभार, विकासाची मारामार। महाराष्ट्रातली टॉयलेट एक प्रेमकथा। हे आहेत अकोला जिल्ह्यातले दिग्रसचे विकास तायडे। भावाभावाच्या संपत्तीची वाटणी झाली आणि शौचालय मोठ्या भावाला मिळालं। त्यानंतर विकासकडे शौचालय राहिलं नाही। त्यामुळे विकासच्या बायकोचा संयम तुटला आणि तिनं थेट माहेर गाठलं। आता जोपर्यंत शौचालय बांधणार नाही तोपर्यंत परत न येण्याची अट विकासच्या बायकोनं घातली आहे। त्यामुळे अकोल्यातील हा प्रसंग राज्यात चर्चेचा विषय ठरलाय। मोठ्या गळ्याच्या नावानं गेला आमचं संडास, आता ते यूज करणार आहेत। मग ते विशाखाले आमच्या म्हणजे माझी पत्नी जी आहे तिला थोडीशी तकलीफ होऊन राहिली। मग आता हे टिनाचं काढलेलं आहे आम्ही थोडंसं बाथरूमसाठी, पण संडाससाठी बाहेर जावं लागलं। तर जत्रीच्या आंधी दौंडी झाली की बा जो बाहेर पकडल्या जाईन त्याला 1000 रुपये दंड। मग आता बायको घाबरली, बायको आहे भेकाळी, 10वी पास आहे वा, एवढी काही शिकेल नाही। मग ते थेट लगे तिनं गुंडावलं तिचं आणि मग लगे तिच्या माहेरी निघून गेली। विकासनं घरी शौचालय बांधण्याचं पत्नीला वचन दिलंय, मात्र ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे शौचालय बांधण्यात अनंत अडचणी उभ्या ठाकल्या आहेत। नेमक्या कोणत्या अडचणींमुळे विकासचं शौचालय रखडलंय तेही पाहूया। पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून देशातील महिलांच्या सन्मानासाठी स्वच्छ भारत योजनेच्या अंतर्गत घरोघरी शौचालय बांधण्याबाबत घोषणा केली होती। त्याची अंमलबजावणीही सुरू झाली। गावातील भिंतींवर शौचालयासंबंधी घोषणा लिहिल्या गेल्या। गावात दबंडीही पिटली जाऊ लागली आणि दंडाचीही घोषणा झाली। मात्र गाव हागणदारी मुक्त झालं नाही असंच चित्र आहे। सर्व ग्रामस्थांना सूचित करण्यात येईल येते की उघड्यावर कोणीही बसू नये, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल। घरात टॉयलेट नसल्यामुळे टॉयलेट एक प्रेमकथा सिनेमात दाखवल्याप्रमाणेच विकासची पत्नी माहेरी निघून गेली आहे। यात विकास टॉयलेट बांधण्यासाठी धडपड करतोय, मात्र एकीकडे दंडाची घोषणा करणारी ग्रामपंचायत आणि प्रशासनच त्याच्या शौचालय बांधण्याच्या इच्छेच्या आड येत असल्याचं चित्र आहे। त्यामुळे आता तरी ग्रामपंचायत विकासला शौचालय बांधण्यासाठी मदत करणार की त्याच्या बायकोला सासरी आणण्यासाठीची ससेहोलपट कायम राहणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। देशात प्रत्येकाच्या घरी शौचालय झाल्यास तेव्हा देश खऱ्या अर्थानं महासत्ता होईल असं देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी म्हटलं होतं। मात्र देशाची वाटचाल सध्याची त्याच दिशेने सुरू आहे। असे असताना अनेक समस्या आणि घटना दिसून येतात, मात्र त्या समस्या सरकार आणि प्रशासनाने दूर केल्यास नक्कीच देश महासत्ता होईल असं म्हणता येईल। अक्षय गवडी, साम टीव्ही न्यूज, अकोला। स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठी एक धक्कादायक बातमी आष्टी तालुक्यातून आहे।
कामावरून घरी जाणाऱ्या तरुणाच्या पॅन्टच्या खिशामध्ये मोबाईलचा अचानक स्फोट झाला. तरुणाच्या हाताला आणि मांडीला भाजलेला आहे. शनिवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. रोहित घोडके असं जखमी तरुणाचं नाव आहे. अचानक हा स्फोट झाला कसा असा प्रश्न आता उपस्थित होतोय. उच्च तापमानामुळे बॅटरी जास्त गरम झाल्यानं हा स्फोट होऊ शकतो. फोन खाली पडणं, फोनच्या अंतर्गत घटकांमध्ये पाणी शिरल्यामुळे देखील स्फोट होतात. बॅटरीमध्ये दोष असल्यास किंवा ती अधिक चार्ज केल्यास स्फोट होऊ शकतो. स्वस्त किंवा बनावट चार्जर आपण स्वतः वापरल्यामुळे देखील स्फोट होत आहेत. फोनच्या अंतर्गत घटकांमध्ये छेडछाड केल्यानंही स्फोट होण्याचं प्रमाण वाढलं आहे. वळूया पुढील बातमीकडे. एक अनोखं दृश्य पाहायला मिळालेलं आहे. कारण एका श्वानानं आपल्या मालकाला वाचवण्यासाठी थेट वाघोबाशी पंगा घेतला. वाघाला नडून या श्वानानं मालकाचा जीव वाचवल्याची माहिती समोर आलेली आहे. मध्यरात्री गाढ झोपी गेलेल्या मालकावर वाघ हल्ला करणार होता. इतक्यात श्वानानं या वाघावर हल्ला केला आणि मालकाचा जीव वाचवला आहे. मध्य प्रदेशच्या भोपाळ जिल्ह्यातली ही थरारक घटना आहे. तो जैसे ही टाइगर आया 4:30 बजे के मतलब करीबन समय था उसका आने का. धीरे धीरे आया हमारे डॉग ने थोड़ा सा हलचल की तो उसको मतलब वो टाइगर आते आते एकदम हमारे बगल से गुजरा. टाइगर ने मतलब जो हमारा डॉग है पेंथू उसने क्या कहते हैं टाइगर को मतलब उनके दोनों की झड़प चलने लगी. हमारे टाइगर मतलब पेंथू की और टाइगर की सर. उसने इतना संघर्ष किया सर, हम दोनों की जान बचाई. सांगलीमध्ये कधी काय होईल याचा काहीही नेम नाही आणि सांगलीकरांच्या हौसेला मोलही नाही. आटपाडी तालुक्यातील करगणी गावच्या एका शेतकऱ्यानं थेट बैलालाच बॉडीगार्ड आणलेले आहेत. चला पाहूयात बॉडीगार्ड घेऊन फिरणारा हा बैलोबा. कशी झाली एंट्री विथ 5-6 बॉडीगार्ड. हाय का नाही सुपरहिट. जनता जमली सारी आणि काढायला लागली सेल्फी फोटो. आता तुम्ही म्हणाले एखादा हिरो बिरो आला का काय. छे अहो काय घेऊन बसलाय तुम्ही शाहरुख आणि सलमान. हे हाय सोन्या आणि छब्याची जोडी. दिसायला कशी रुबाबदार हत्तीवाणी. वशिंड जणू महादेवाची पिंड आणि शिंग तलवारीवाणी. एकदा बघितलं का बघतच राहावं. हीच तर खरी शेतकऱ्याची दौलत आहे हो. अर सांगायचंच राहिलं. तुम्ही म्हणाल बैलाला कशा पाय बॉडीगार्ड तर ऐका. तरी मी नवस बोललेलो होतो की माझा मागच्या वर्षी मी बैलगाडी घेऊन गेलो होतो. नवस बोललो होतो माझं व्यवस्थित सगळं चालू दे, मी बैलगाडी घेऊन मायकाला येतो. तरी ह्या वर्षी मी बैलगाडीसोबत हंसर लोकही घेऊन गेलो होतो आणि मायाका देवीच्या आवारात मायाका देवीला प्रदक्षिणा घालीन म्हणलं होतं. आणि लाखो लोक असल्यामुळे ही मी 6 हंसर लोक घेऊन गेलो होतो. मायाका देवीचं नवस फेडलं. आशीर्वाद घेतला. भंडाऱ्यानं मळवट भरला. आता पुन्हा अंकुश तात्या गावाकडे करगणीला निघालं. तात्या एवढं मोठं व्हा की पुढच्या बारीनं आणखीन 2 बैल जोड्या आणा. सांगलीवरनं विजय पाटील, साम टीव्ही. विदर्भात बर्ड फ्लूची एंट्री झाल्यानंतर आता प्रशासन अलर्ट मोडवर आलेलं आहे. वाशिमच्या कारंजा तालुक्यात बर्ड फ्लूमुळे कोंबड्यांचा मृत्यू झाल्यानंतर जिल्ह्यात निर्जंतुकीकरण मोहीम राबवण्यात येते आहे आणि या मोहिमेदरम्यान पशुसंवर्धन विभागाकडून 260 पक्ष्यांची विल्हेवाट लावण्यात आली आहे. बर्ड फ्लूचा संशय वाटल्यास पोल्ट्री व्यावसायिकांनी तत्काळ पशुवैद्यकीय तज्ज्ञांशी संपर्क साधावा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे. शेअर बाजारामध्ये गेल्या 5 महिन्यांमध्ये हाहाकार उडाला आहे. शेअर बाजारात
धडामधुडूम होत असताना गुंतवणूकदारांनी लाखो कोटी रुपये गमावलेले आहेत. मात्र छोट्याच नाही तर मार्केटचे बिगबुल मानले जाणारे गुंतवणूकदार जे आहेत ते देखील यातून सुटलेले नाही. देशातल्या या बिगबुल्सचे 1-2 कोटी नाही तर 81,000 कोटी रुपये स्वाहा झालेले आहेत. यात दमानी, झुंझुनवाला कुटुंब अशा मोठ्या गुंतवणूकदारांचा समावेश आहे. डी-मार्टच्या राधाकृष्ण दमानी यांचे एकट्याचेच 64,000 कोटी रुपये बुडाले आहेत. राधाकृष्ण दमानी आधी 2.31 लाख कोटी इतकी त्यांची शेअर्स व्हॅल्यू होती. झुंझुनवाला परिवाराकडे आधी 68.182 कोटी, आता मात्र 8,473 कोटींचा तोटा झालेला आहे. आकाश भन्साळी यांना देखील 1,406 कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे. हेमेंद्र कोठारी यांना 804 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागलाय. देशातील बहुतेक राज्यात 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी असलेल्या जुन्या वाहनांना HSRP प्लेट लावणं अनिवार्य असणार आहे. RTOच्या नियमामुळे 1,47,00,000 वाहन चालकांना आर्थिक फटका बसणार आहे. दुचाकी, चारचाकी, जड वाहनांना HSRP प्लेट बंधनकारक आहे. कशा प्रकारे याचा फायदा वाहन चालकांना होणार आहे आणि कशा पद्धतीनं या नंबर प्लेटचा वापर होईल याबाबत RTO कडूनही माहिती देण्यात आलेली आहे. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या सर्व वाहनांना राज्य सरकारने HSRP नंबर प्लेट बसवण्याबाबत बंधनकारक केले. पूर्वी ती मुदत 31 मार्चपर्यंत होती, आता 30 एप्रिलपर्यंत मुदत वाढवली. राजधानी मुंबईमध्ये भिकाऱ्यांची संख्या वाढणार आहे, कारण शिर्डीत भिकाऱ्यांच्या विरोधात मोहीम सुरू झाली आहे. नेमके हे भिकारी मुंबईतच का येत आहेत आणि सर्वात श्रीमंत माणसांची मुंबई आता भिकाऱ्यांची मुंबई होणार का? पाहूयात यावरच आधारित हा एक विशेष रिपोर्ट. मुंबई होणार भिकाऱ्यांची राजधानी. शिर्डीतील भिकारी मुंबई. मुंबईतील भिकाऱ्यांची संख्या लाखोंमध्ये. मुंबई देशाची आर्थिक राजधानी, देशातील सगळ्यात श्रीमंत शहर, आणि आता हीच मुंबई भिकाऱ्यांची राजधानी होणार आहे. होय, तुम्ही जे ऐकलंय ते अगदी खरंय. मुंबई आता भिकाऱ्यांची राजधानी होणार आहे. मुंबईतील भिकाऱ्यांची संख्या ही 5 लाखांचा आकडा पार करेल अशी भीती आहे, कारण शिर्डीतील सगळ्या भिकाऱ्यांना आता मुंबईत आणण्यात आलंय. त्यामुळे आता तुम्हाला घराबाहेर पडल्यावर भिकाऱ्यांना भेटल्याशिवाय घरात परत येणं हे केवळ अशक्य आहे. मुंबई भिकाऱ्यांची राजधानी का होणार ते पाहूया. शिर्डीतील भिकाऱ्यांना मुंबईत आणणार. मुंबईत आधीच 4 लाखांवर भिकारी. शेजारील मध्य प्रदेशात भीक मागण्यावर बंदी. मुंबईतील पर्यटन स्थळांमुळे भिकाऱ्यांची संख्या मोठी आहे. नगरपालिका प्रशासन, साईबाबा संस्थान आणि शिर्डी पोलीस स्टेशन यांची संयुक्त कारवाई होती. ही कारवाई आपण मुंबई भीक मागण्यास प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम 1959च्या कलम 5 नुसार कारवाई केलेली आहे. या कारवाईमध्ये आपण जवळपास 72 भिक्षेकरींना ताब्यात घेतलेलं आहे. यापैकी 60 पुरुष आणि 12 महिला होत्या. या 72 भिक्षेकरूंपैकी जे 12 महिला भिक्षेकरी होत्या त्यांना आपण शासकीय महिला भिक्षेकरी स्वीकार केंद्र चेंबूर येथे दाखल करण्याबाबत मान्य न्यायालयात हजर केले होते. मान्य न्यायालयाने त्यांना तिथे हलवण्याचे आपल्याला आदेश मिळालेले आहेत. मुंबईत आधीच भिकाऱ्यांना भीक मागण्यास बंदी आहे, तरी देखील प्रत्येक सिग्नलवर, प्रत्येक लोकलमध्ये, प्रत्येक स्टेशन, बस स्टॉप आणि मंदिराच्या बाहेर मोठ्या प्रमाणात भिकारी दिसतात. शिर्डीत नशेखोरांच्या हल्ल्यात 2घांचा मृत्यू झाल्यामुळे भिकाऱ्यांना तिथून हटवण्यात येते. मुंबईतील गर्दी आणि समस्या पाहता हे भिकारी मुंबईत आले आणि जरी भिक्षेकरी गृहात राहिले तरी मुंबईवर त्यांचा ताण पडणार यात तीळ मात्र शंका नाही. त्यामुळे मुंबई भिकारीमुक्त होण्याचं स्वप्न म्हणजे चंद्रावर घर बांधण्यासारखं आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.
यानंतर मनालीमधून एक सगळ्यात मोठी बातमी समोर आली आहे. मनालीमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय, नदी नाल्यांना पूर आलेला आहे. त्यातच एक धक्कादायक व्हिडिओही समोर आला. भली मोठी दरड थेट कारवर कोसळताना मात्र चालकानं प्रसंगावधान राखत गाडी बाजूला घेतली आणि त्यामुळे मोठा अपघात चालकाच्या सतर्कतेमुळे टळलेला. बच गया का तुझे बच गया मैं बोला ना कानू बच गया का तुझे बच गया मैं बोला ना कानू बच गया का तुझे बच गया मैं बोला ना कानू बच गया का तुझे बच गया मैं बोला ना कानू बच गया का तुझे बच गया. जिथं 55°C तापमान असतं, जिथे उन्हानं पापडही भाजला जातो, तिथं चक्क गारांचा पाऊस पडलाय. पाहिलं तर तुम्हाला वाटेल हे तर काश्मीर आहे, मात्र व्हिडिओत दिसतंय तसं नाही. कोणतं आहे हे ठिकाण पाहूयात हा एक रिपोर्ट. पांढऱ्या शुभ्र बर्फाची चादर पाहून तुम्हाला हे काश्मीर वाटेल, मात्र हे काश्मीर नाहीये. इथं गारांचा पाऊस पडतोय आणि याच गारांनी हा सगळा परिसर पांढरा शुभ्र झालाय. आता तुम्ही म्हणाल हे आहे तरी कुठलं दृश्य, तर हे सगळं घडतंय जिथे उन्हाचा पारा 55°C असतो तिथे. हे आहे देशातील सर्वात हॉट राज्य म्हणजेच राजस्थान. याच राजस्थानात 55°C इतकं तापमान असतं. इथे या तापमानात हातातून चुकून एखादं अंड जमिनीवर पडलं तर त्याचं ऑमलेट बनेल. मात्र याच राजस्थानात गारांचा पाऊस पडतोय. सध्याचं तापमान 2 ते 3 अंशांवर गेलेलं आहे. अनेक भागात बर्फवृष्टी झाल्याचंही दिसतंय. त्यामुळे शेतीचं सुद्धा मोठं नुकसान झालंय आणि हे सगळं होतंय ते म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगमुळे. तर दुसरीकडे मुंबईतही हवामान बदल पाहायला मिळत आहेत. सकाळी गारवा आणि दुपारी उष्णतेच्या झळा बसतायत. भारतीय हवामान खात्याच्या आकडेवारीचा अभ्यास विज्ञान व पर्यावरण केंद्रानं केला. त्यानुसार देशातील 17 राज्यांनी 1 मार्च ते 25 जून 2024 या काळामध्ये उष्ण रात्री अनुभवल्या आहेत. छत्तीसगड, गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात मार्चमध्ये उष्णतेची रात्र सुरू झाली. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे दिवसापेक्षाही रात्रीचं तापमान अधिक वेगानं वाढू लागलंय. वातावरणात वारंवार असे बदल घडतायत आणि त्याचमुळे आजार आणि रोगराई पसरतीये. आणि आज जे राजस्थानमध्ये घडतंय तीच परिस्थिती म्हणजे भविष्यात मुंबईतही गारांचा पाऊस पडला तर आश्चर्य वाटायला नको. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. राज्यामध्ये मार्च महिना हा तापदायक ठरण्याची चिन्ह आहेत. राज्याच्या विविध भागांमध्ये मार्चमध्ये तीव्र उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे सामान्यांच्या अंगाची लाही लाही होणार आहे. कोकणासह मुंबई, पुणेही तापलाय. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. राज्यात अनेक भागात 31 ते 36°C इतकं तापमान पाहायला मिळत आहे. लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवस्थानाच्या यात्रा संदर्भातल्याच बातम्या आपण पाहणार आहोत. लातूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवस्थान यांच्या यात्रा महोत्सवाला सुरुवात झालेली आहे. 72 वर्षांपासून यात्रेची परंपरा आहे. तर सुमारे 700 वर्षांपूर्वीचं हे ऐतिहासिक मंदिर लातूरकरांचं ग्रामदैवत आहे. या यात्रेला भाविकांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली. महाशिवरात्रीपासून पुढील 20 दिवस ही यात्रा सुरू राहणार आहे.
उन्हाळ्याची चाहूल लागली की गावगाड्याच्या जत्रेची तयारी सुरू होते. जवळपास 250 वर्षांची परंपरा असलेल्या यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील पिंपळनेरच्या जत्रेला सुरुवात झालेली आहे. भगवान विष्णूचे अवतार म्हणून मानल्या जाणाऱ्या अप्पास्वामी महाराजांचं पिंपळनेर या गावामध्ये मंदिर आहे. पिंपळनेर हे गाव डोंगर दऱ्यामध्ये वसलेलं असून या ठिकाणी वर्षानुवर्ष जत्रा भरते. या जत्रेला जिल्ह्यातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असेल. विमानानं प्रवास करण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. विशेषतः भारतासारख्या देशात आजही लाखो लोकांसाठी विमानानं प्रवास करणं एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नाही. पण आता असं होणार नाही. आता विमानाची तिकीटं केवळ 11 रुपयांना उपलब्ध होणार आहेत. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. ही ऑफर व्हिएतनामची एअरलाइन्स व्हिएतजेट या एअरनं दिलेली आहे. व्हिएतजेट या एअरनं एक उत्सवी सेल सुरू केला. भारत ते व्हिएतनाम विमानाची तिकीटं केवळ 11 रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. कर आणि शुल्क वगळता ही ऑफर इकॉनॉमिक क्लासच्या तिकिटांसाठी आहे. मुंबई, दिल्ली, कोची आणि अहमदाबाद सारख्या भारतातील प्रमुख शहरांमधून ही सुविधा उपलब्ध होणार आहे. दर शुक्रवारी व्हिएतनाम जेट एअरची ही ऑफर आहे. 31 डिसेंबर पर्यंत ऑफर मर्यादित जागांवरच लागू आहे. सार्वजनिक सुट्ट्या, पीक सीझनला ही ऑफर लागू नसेल. बुकिंगसाठी www.vietjetair.com वर ही वेबसाईटवर आपण जाऊन लॉग इन करू शकता. भारत व्हिएतनाम देशाच्या संबंधांसाठी ही ऑफर प्रोत्साहन देणार आहे. सगळ्यांसाठी एक मोठी बातमी, कारण आता सर्वांनाच पेन्शन मिळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार एक नवीन पेन्शन स्कीम आणण्याच्या तयारीत आहे. तसंच नागरिकांना यामध्ये पेन्शन मिळू शकते. सर्व पगारदार कर्मचारी आणि स्वयंरोजगार करणाऱ्यांना देखील या योजनेचा लाभ होणार आहे. असंघटित कामगारांना याचा मोठा फायदा मिळू शकतो. केंद्राच्या सध्याच्या पेन्शन योजना एकत्रित करून ही नवी योजना आणण्यावर विचार सुरू असल्याचंही आता समजतंय. मोदी सरकार नवीन युनिव्हर्सल पेन्शन योजना सुरू करणार आहे. 18 वर्ष पूर्ण असणारा व्यक्ती पात्र असेल. 60 वर्ष पूर्ण झाल्यावर पेन्शन मिळणार आहे. नोकरदार, मजूर, छोटे व्यापारी, स्वयंरोजगार करणाऱ्यांसाठी ही पेन्शन असेल. सध्याच्या पेन्शन योजनांना एकाच प्लॅटफॉर्मवर आणण्यात येईल. नवीन पेन्शन योजना NPS ची जागा घेणार नाही किंवा त्यात विलीन होणार.